आता या बुलेटिनमध्ये बघणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्या। पुण्यामध्ये समाविष्ट झालेल्या गावांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी अखेर निधी मिळणार आहे। समाविष्ट गावांना पाण्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। त्यानुसार राज्य शासन आणि पालिका प्रत्येकी 50% खर्च करणार आहे। मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू होऊन 4 महिने झालेत। मात्र प्रवाशांची पाठ असल्यामुळे रोजचं टार्गेट 4 लाखांचं आहे। मात्र केवळ 19,440 जणच प्रवास करतायत। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे। ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान लोकल सेवा ही धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 3 दिवस अनारक्षित तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज यानंतर थेट नाशिकमध्ये आपण जाणार आहोत। तिथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। शासनाच्या जागेवर उभारलेला अनधिकृत दर्गा तात्काळ हटवा, अन्यथा त्याच ठिकाणी मारुती मंदिर उभारू असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आलाय। दरम्यान नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील दर्ग्याभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे। कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्य राखीव दल तैनात ठेवण्यात आलंय। त्याचसोबत परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले। त्यामुळे नाशिकमधल्या या कोठेगल्लीमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। अनधिकृत दर्ग्यांविरोधात हिंदू समाजाचं आंदोलन आज नाशिकमध्ये। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेतच। लक्ष्मण, काय परिस्थिती आत्ताची? श्वेता, मी आता नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये आहे आणि याच काठेगल्ली परिसरामध्ये असलेल्या एका नाशिक महानगरपालिकेच्या ओपन स्पेसवरती एक दर्गा उभारण्यात आलेली होती आणि ही दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केलेला आहे आणि ही दर्गा तातडीनं हटवावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती। आणि ही दर्गा जर हटवली नाही तर ती दर्गेच्या अगदी बाजूला हनुमानाचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी उभारू, मारुतीचं मंदिर उभारू अशा प्रकारची भूमिका घेऊन आज 11 वाजता सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरणार आहे। मोठ्या संख्येनं सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरणार असल्यानं पोलिसांचा जो मोठा बंदोबस्त आपल्याला श्वेता दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। अतिरिक्त राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। साधारणतः 1 किलोमीटरचा हा पूर्ण परिसर जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। या मार्गावरती अर्थात इथे कुठल्याही व्यक्तीला गाडीला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही। आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत या ठिकाणून जवळपास 250 ते 300 मीटर अंतरावरती ती दर्गा आहे आणि ती दर्गा आतमध्ये असल्यानं या परिसरामध्ये कुणालाही प्रवेश दिला जाऊ नये यासाठी पोलिसांकडून अशा पद्धतीनं मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी जवळपास 1000हून पोलीस, 4 पोलीस उपायुक्त देखील या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहे। आणि एक महत्त्वाची अपडेट श्वेता आता आपल्या हातामध्ये येते ती म्हणजे जी दर्गा अनधिकृत होती, जी दर्गा हटवण्याची मागणी हिंदू सकल समाजानं केलेली होती, ती दर्गा हटवण्याची कारवाई देखील आता महानगरपालिकेकडनं हाती घेण्यात आलेली आहे। महानगरपालिकेचे काही अधिकारी आतल्या बाजूला दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं ही दर्गा जी आहे ती हटवली जाते। मात्र माध्यमांना देखील त्या परिसरामध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही, कारण हा सगळा प्रकार लॉ अँड ऑर्डर अर्थात कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आहे आणि ही दर्गा हटवण्याची अर्थात ती काढण्याची कारवाई जी आहे ती आता महानगरपालिका प्रशासनाकडनं हाती घेण्यात आलेली आहे। 12 वाजता हा मोर्चा होणार होता, 11-12 वाजता। मात्र तत्पूर्वी आता मोर्चा सुरू होण्यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक आणि अधिकारी जे आहे ते देखील आता घटनास्थळावरती दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं ही दर्गा जी आहे अनधिकृतपणे बांधलेली ती हटवण्याची कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे आता ही दर्गा जर मोर्चाच्या अगोदर हटवली गेली तर सकल हिंदू समाजाची भूमिका काय असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र श्वेता, या सगळ्या परिसरामध्ये एक तणावाचं वातावरण आहे। नाशिक पुणे महामार्गावरचा हा संपूर्ण परिसर आहे, द्वारका काठेगल्लीचा हा परिसर आहे आणि ह्या शहरातला मध्यवर्ती भाग आहे आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीची
सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या संपूर्ण परिसरामध्ये चारही बाजूला पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील आतमध्ये ये जा करण्याची परवानगी जी आहे ती पोलिसांनी नाकारलेली आहे। त्यामुळे एक तणावाचं वातावरण नाशिक शहरामध्ये स्वतः आज आपल्याला पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीसाठी। आणि आपण लक्ष ठेवून राहूच या आजच्या आंदोलनाकडे नाशिकमधल्या। पुन्हा पाहूयात 25:50 बातम्या। मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटायला लागलाय। 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागतोय। तापमान वाढीचं हे सत्र पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। कामात कुचराई केल्याबद्दल क्लीनअप मार्शल संस्थेला मुंबई महापालिकेनं दंड ठोठावला। अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात क्लीनअप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली। 12 पैकी 7 कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून सुमारे एकूण 65 लाख रुपये वसूल करण्यात आले। बालेवाडीतल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि वानवडीत आज विविध कार्यक्रम होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे बाणेर रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय। ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदा बांधकामांविषयी सातत्यानं तक्रारी पुढे असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनानं उशिरा का होईना ही बांधकामं थांबावीत यासाठी प्रयत्न सुरू केलेत। कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। पिंपरी चिंचवड महापालिकेनं राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 9,675 कोटी 27 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांना करवाढीपासून दिलासा मिळालाय। प्रशासकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणती करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केलाय। नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पुनर्विकास तसंच नव्या इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्यात आलंय। पालिकेनं निश्चित केलेल्या बांधकाम नियमावलींचं काटेकोर पालन होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉन्चिंगचं काम केलं जाणार आहे, त्यामुळे शनिवारी मध्यरात्री 1:30 ते 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे, म्हणून कर्जतसाठीची शेवटची लोकल रात्री 11:30 वाजता सुटेल। पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची 6 स्टेशन्स आहेत, त्यापैकी भोसरी आणि पीसीएमसी या 2 स्टेशनची नावं चुकीची असल्यामुळे ती नावं बदलण्याची मागणी होते। त्याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शहरवासियांकडून नाराजी व्यक्त होते। नागपूर शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नागपूर पोलिसांनी नवी हेल्पलाईन जारी केली आहे। नागपूर पोलिसांनी वाहतूक मित्र नावाचा एक समर्पित व्हॉट्सअप हेल्पलाईन क्रमांक सुरू केलाय। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं कारण शोधण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला। ओव्हरलोडमुळे बुटीबोरी उड्डाणपूल खचल्याचं चौकशी अहवालात स्पष्ट झालंय। नागपुरात जीबीएसनं आणखी एक बळी घेतलाय। शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका 32 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय। कोथरूड विधानसभा मतदारसंघात समान पाणीपुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर संपवा आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करा असे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिलेत। ॲपल कंपनीनं आपला स्वस्त आयफोन 16e लॉन्च केल्यानंतर जुन्या 3 आयफोनची विक्री बंद केली। आयफोन SE, आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस हे 3 मॉडेल्स आता हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध असणार नाहीत। सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेला सुरुवात झाली। दरवर्षी लाखो भाविक जत्रेसाठी येत असतात। दरम्यान भराडी देवीच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंगणेवाडी इथे आई भराडी देवीच्या जत्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची रोषणाई करण्यात आली आहे, सजावट करण्यात आली आहे। मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून शिमग्यानिमित्तानं खास सोय करण्यात आली। होळी निमित्तानं कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत, त्यासाठी आता 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होईल। याविषयी एक मोठी बातमी बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। हॉटेल वेस्टिन इथे अजित पवार पोहोचलेत। गृह विभागाच्या पश्चिम विभागीय बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार आहेत। आज पुण्यामध्ये आहेत अमित शहा आणि त्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कालपासूनच हॉटेल वेस्टिन इथे मुक्कामी आहेत अमित शहा यांच्या सोबत। आणि आता आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा पुण्यातल्या वेस्टिन हॉटेल इथे पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, आज अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिथे पोहोचतायत, काय माहिती?
नक्कीच आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा 2 दिवसाचा जो आहे तो पुणे दौरा आहे आणि या दौऱ्यासाठी काल संध्याकाळी अमित शहा जे आहेत ते पुण्यात दाखल झालेले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क मध्ये वेस्टिन हॉटेल आहे तिथं अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्रीपासून एकत्रित मुक्कामी होते. महत्वाचं म्हणजे आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः या वेस्टिन हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमित शहाची बैठक अजित पवार खरं तर होणार आहे. जी बैठक आहे, जी महत्वाची बैठक आहे ते देशाच्या जो पश्चिम विभाग आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, गोवा आहे, हे 3 ते 4 महत्वाची राज्य, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश, अशा या सगळ्या प्रदेशाच्या गृह विभागाची पश्चिम विभागीय एक महत्वाची 27वी बैठक जी आहे ती पुण्यात होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पुण्यात पार पडत आहे आणि त्याच बैठकीला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही आता दाखल झालेले आहेत. यासह या 3ही मुख्य राज्यातले जे अधिकारी आहेत, जे आयबीचे इंटेलिजन्स अधिकारी आहेत किंवा गृह खात्याच्या रिलेटेड महत्वाचे अधिकारी आहेत, ते सगळे या कोरेगाव पार्क मध्ये, जे पुण्यातलं कोरेगाव पार्क आहे तिथल्या वेस्टिन हॉटेलमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतात. बरोबर 10:30 वाजता ही बैठक आज सकाळी सुरू होणार आहे. ज्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री संबोधित करणार आहेत. या बैठकीत या पश्चिम विभागाच्या गृह खात्यासंदर्भातल्या सगळ्या महत्वाच्या बाबींवर चर्चा अमित शहा करणार आहेत आणि त्यानंतर जे 2 पुण्यात मुख्य कार्यक्रम आहेत अमित शहाचे या बैठकीनंतर, तो म्हणजे जनता सहकारी बँकेचा जो अमृत महोत्सवी वर्ष आहे त्याचा सांगता समारंभ आणि त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना ही घरं वाटप होणार आहेत. असे मुख्य 3 कार्यक्रम केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आज पुण्यात आहेत आणि त्याच सगळ्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते जे आहेत या 3ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. हे दृश्य आपण पाहतोय. काल अमित शहा पोहोचले होते, त्यानंतर मुख्यमंत्री आले आणि आज सकाळी आता थोड्या वेळापूर्वी अजित पवार देखील या हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत. बिलकुल. हे 3ही कार्यक्रम आज दिवसभर पुण्यात चालणार आहे. अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणखी अशाच काही बातम्या आपण बघूयात एका ब्रेकनंतर.